अक्षय तृतीया हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक असून या दिवशी पितरांचे स्मरण आणि पूजन करणे अत्यंत फलदायी मानले जाते। या दिवशी पितरांना उद्देशून तर्पण आणि दान केल्याने त्यांना अक्षय तृप्ती मिळते अशी धार्मिक धारणा आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेला पितरांची पूजा करण्याची साधी आणि शास्त्रोक्त पद्धत जाणून घेणार आहोत। चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया। अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे। पितृकार्यासाठी पांढरे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते। पितरांच्या शांतीसाठी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी मनात श्रद्धेने संकल्प करावा। अक्षय तृतीयेला आवर्जून पाण्याचा मातीचा घट किंवा कलश मांडला जातो। एका कोऱ्या मातीच्या माठात किंवा तांब्यात स्वच्छ पाणी भरावे। त्यात वाळा, तुळशीपत्र किंवा फुले टाकावीत। या घटाची गंध, अक्षता आणि फुले वाहून पूजा करावी। या घटाला पितृस्वरूप मानले जाते। तांब्याच्या पात्रात पाणी घेऊन त्यात काळे तीळ आणि पांढरी फुले टाकावीत। अंजलीमध्ये म्हणजेच दोन्ही हाताच्या तळहातात पाणी घेऊन पितरांचे स्मरण करणे, ते पाणी अर्पण करावे। शक्य असल्यास हे पाणी दक्षिण दिशेकडे तोंड करून अर्पण करावे। या दिवशी पितरांच्या आवडीचे सात्विक अन्न तयार करावे। विशेषतः आंबा, पुरणपोळी किंवा खीरपुरीचा नैवेद्य दाखवला जातो। अन्नाचा एक भाग गाईला, एक भाग कुत्र्याला आणि एक भाग कावळ्याला पितृस्वरूप मानून अर्पण केला जातो। त्यानंतर ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला भोजन द्यावे। अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचा कधीही क्षय होत नाही। पितरांच्या स्मरणार्थ खालील गोष्टीचे दान करावे। उन्हाळ्याचे दिवस असल्याने तहानलेल्यांना पाणी देणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते। पितरांच्या नावाने पंख्याचे दान करण्याची प्रथा आहे। विशेषतः आंबा, कलिंगड किंवा इतर फळे दान करावीत। प्रवासात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचे दानही केले जाते। अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करताना मन शांत आणि प्रसन्न ठेवा। घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली किंवा उपलब्ध असल्यास पुरोहितांच्या मदतीने विधी केल्यास अधिक उत्तम। जर काही कारणास्तव मोठा विधी करणे शक्य नसेल तर केवळ पितरांचे मनापासून स्मरण करून गाईला घास भरवणे आणि गरजूंना पाणी देणे हे देखील तितकेच श्रेष्ठ आहे।